आणि पुढे चालतो. बालीनं सुग्रीवाला त्रास दिला. बालीनं सुग्रीवाचं राज्य आणि त्याची बायको पळवली. अनेक लक्षात घ्या, परमात्मा नाराज झाला तरी चालेल, आई नाराज झाली तरी चालेल, बाप नाराज झाला तरी चालेल. थोडीशी हिंमत करून बोलू का, बायको नाराज झाली तरी चालेल, बाप नाराज झाला तरी चालेल, तुम्ही बापाला दुखवलं तरी चालेल, आईला दुखवलं तरी चालेल, तुम्ही बायकोला दुखवलं तरी चालेल, पण आपल्या भावाला जीवनामध्ये कधीच दुखवू नका. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भावाला दुखवलं ते जीवनामधून संपले. काही झालं तरी चालेल, पण भाऊ नाराज होता कामा नये, भाऊ दुखता कामा नये, तुम्ही भावाचं अंतःकरण दुखवता कामा नये. कोणी कोणी दुखवलं, काय काय परिणाम झाले सांगतो तुम्हाला, ऐका. दानवांनी देवांना नाराज केलं, दानव संपले. बालीनं सुग्रीवाला नाराज केलं, बाली संपला. रावणाने बिभीषणाला नाराज केलं, रावण संपला. कौरवांनी पांडवांना नाराज केलं, कौरव संपले. प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना नाराज केलं, संपले. सगळे नाराज झाले तरी चालते, पण तुमचा भाऊ तुमच्यापासून नाराज होता कामा नये. भाई भाई की भुजा होती है, तीन चीजें भाई भाई को दुश्मन बना देती है, जर, जोरू और जमीन. तीन गोष्टी माणसाला भावापासून तोडतात, रक्ताचे नाते तोडतात. जर म्हणजे संपत्ती, जोरू म्हणजे बायको, आणि जमीन प्रॉपर्टी. आमच्या खानदेशात म्हणे, माय म्हणे लेक झाला आणि भाऊ म्हणे वैरी झाला. इकडे आहे का ते म्हण? माय म्हणे लेक झाला, भाऊ म्हणे वैरी झाला. सख्खे भाऊ पक्के वैरी बनतायत, म्हणून रामायणाची गरज आहे. होऊन गेले राम लक्ष्मण बंधू प्रेमाचे देवण शिकवण, आता भावा भावात फूट पडे, गेले जग हे आज कोणीकडे. घराघरातून होत्या गृहिणी, बोलत नव्हत्या वेळ जाणून, आता निश्चितीन होती झगडे, गेले जग हे आज कोणीकडे. वर्षत होते नाना मेघ, वर्षत होते नियमित मेघ, नवते ऐसे नाना रोग. त्या पांढऱ्या पिशी हा प्रकारच नव्हता पूर्वी. आता भूमीला पडती तडे, गेले जग हे आज कुणीकडे. तुमचा भाऊ तुमच्याकडून नाराज होता कामा नये. एक भाऊ त्याचं राज्य म्हणतोय, दुसरा म्हणतो नाही तुझं आहे. रामायणामध्ये त्याग आहे. रामाचा त्याग श्रेष्ठ की भरताचा, शत्रुघ्नाचा की लक्ष्मणाचा, सीतेचा की उर्मिलेचा, मांडवीचा की श्रुतकीर्तीचा. रामायण त्यागाची भूमिका आहे. बाली संपला. बालीने आपला मुलगा अंगद भगवंताच्या स्वाधीन केलेला आहे. देवानं बाली मारला, सुग्रीवाला राज्य मिळालं, बायको मिळाली. सुग्रीवानं 4 महिने भगवंताला विचारलं सुद्धा नाही. काम सोडून वैद मरो. देवाने विचार केला की हा कृतज्ञ आहे. देवाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा अरे सुग्रीवाला राज्य मिळालं, सुग्रीव आपल्याला विसरला की काय. सत्तेत आल्याबरोबर सुग्रीव बदलला. त्या खुर्चीचा गुणधर्म देतो. सत्तेत आल्याबरोबर सुग्रीव बदलून गेला. देवाने लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मणा एकदा जा आणि सुग्रीवाला सांग, ज्या बाणानं मी बाली मारला तो बाण माझ्या भात्यात आहे, ज्या रस्त्यानं बालीला स्वर्गाला पाठवलं त्याचे दरवाजे अजून उघडे आहेत. लक्ष्मण निघाले. लक्ष्मण संतापले. लक्ष्मणाचा क्रोध भयानक आहे. रामायणामध्ये सगळ्यात तापट लक्ष्मणाला दाखवलेलं आहे. लक्ष्मण चिडले. विजांचा कडकडाट होतोय, ढगांचा कडकडाट होतोय. लक्ष्मण संतापले. मारुतीला याचं लक्षात आलं, आता सुग्रीव वाचत नाही. मारुतीराय सुग्रीवाच्या जवळ गेले, सांगितले, सुग्रीवा लक्ष्मण संतापून येत आहेत, तो तापट आहे फार.
तो संतापात आला, तू एकदम त्याच्या समोर जाऊ नको. तू जर त्याच्या समोर गेला तर तू मारल्या जाशील. सुग्रीवाने सांगितलं, आता मी काय करू? म्हणले, एक काम कर, तू एकदम सुग्रीवाच्या समोर जाऊ नको. सुग्रीवा माफ करा, लक्ष्मणाच्या समोर तू एकदम जाऊ नको, कारण हा अयोध्येचा राजकुमार अत्यंत तापट आहे, संतापी आहे, रागीट आहे. सुग्रीवा एक काम कर, लक्ष्मण आला की त्याच्या समोर तू न जाता तारेला पाठव. तारा बालीची पत्नी, या तारेनं भगवंताला शाप दिलेला आहे. राम अवतारामध्ये देवाला एका पतिव्रतेचा शाप आहे, कृष्ण अवतारामध्ये भगवंताला एका पतिव्रतेचा शाप आहे. राम अवतारामध्ये तारेचा शाप आहे आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये गांधारीचा शाप आहे. तुमच्या बाबतीत बोलून जातो, तुमचा शाप सेवाधिकांना सुद्धा चुकवता आला नाही. मग तो आपल्या पत्नीचा शाप असो, आपल्या आईचा शाप असो की आपल्या बहिणीचा शाप असो, देवांना सुद्धा स्त्रीचा शाप टाळता आला नाही किंवा चुकवता आला नाही. तारेने देवाला शाप दिला, देवा तू माझा नवरा मारला, मी तुला शाप देते, तुझी बायको तुला मिळेल, पण माझा शाप आहे, तुझ्याकडे जास्त दिवस राहणार नाही. म्हणून भगवंताला सीतेचा त्याग करावा लागला. गांधारीने शाप दिला होता, जसा तू माझ्या वंशाचा सर्वनाश केला तसा तूच तुझ्या वंशाचा सर्वनाश करेल. म्हणून भगवंताने 56 कोटी यादव संपवून टाकले. स्त्रीचा शाप आणि साधूचा शाप कधीच खाली जात नाही, अजिबात खाली जात नाही. मायबाप या न्यायाला अनुसरून तो तारेला समोर पाठव. अयोध्येचा राजकुमार परस्त्रीकडे पाहत नाही. माणूस जेव्हा संतापात असतो तेव्हा नजरला नजर भिडली की जास्त रापू फाडतो. लक्ष्मण मारुती रायाची युक्ती आहे की तारेला समोर पाठव, म्हणजे लक्ष्मण तिच्या समोर तिच्या चेहऱ्याकडे पाहणार नाही. लक्ष्मणाची नजर झुकून जाईल आणि एकदा नजर झुकली की माणसाचा राग शांत होतो. लक्ष्मण आलेत. महाराज सुग्रीव. सुग्रीव मागे लपला, तारेला पुढे पाठवलं. तारा आली. आइए लक्ष्मण भैया, मैं आपकी मंगल कामना करता हूँ, करती हूँ. आप थके भागे हुए आए हैं, बहुत दूर से चलकर आए, थक चुके, आप बैठे, मैं आपके जलपान का प्रबंध करती हूँ. देखिए महारानी तारा, मैं महाराज सुग्रीव से मिलने आया हूँ, मुझे भैया का संदेश है, मुझे सुग्रीव से मिलना है. लक्ष्मण भैया आप तो ज्ञानी हो, थक चुके हो, कुछ वक्त बैठ जाइए, शांत हो जाइए, फिर मैं बुलाती हूँ सुग्रीव जी को. नहीं महारानी तारा, मुझे अभी महाराज सुग्रीव से मिलना है. पण तितक्या वेळामध्ये तारेनं संभाषण करताना लक्ष्मणाचा क्रोध शांत झाला. सुग्रीव आले, हात जोडले. चुकलो मी, भगवंताची माफी मागतो. सुग्रीव भगवंताकडे आले. सांगितलं, देवा 4 महिने होते, पावसाळा होता, वानर सगळे पांगलेले होते, त्याच्यामुळे सगळ्यांना बोलवणं मला शक्य नव्हतं. विखुरलेले वानर सगळ्यांना आता जवळ बोलवलेले आहे, सगळे वानर आलेले आहेत. तोपर्यंत मारुतीरायाने 10 दिशांना निरोप पाठवले. सगळे वानर जमा केले. 18 पद्मे वानर करते भुभुक्कार. पद्म ही संख्या आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, दश खर्व, शंकू, दश शंकू, अर्बुत, दश अर्बुत, पद्म ही संख्या है. 18 पद्मे वानर करते भुभुक्कार. 18 पद्मे वानर या ठिकाणी बोलवले. सगळे जमा झालेत. देवा तुमच्या रामकार्यासाठी हे वानर स्वतःचा जीव द्यायलाही तयार आहेत. त्याच्यामध्ये काही अस्वल आहेत, काही गोरिला आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रांतातले, संपूर्ण भारतवर्षाचे वानर जमा झाले. सुग्रीवानं सगळ्यांच्या तुकड्या तयार केल्या. 10 दिशांना 10 तुकड्या पाठवल्या. दक्षिण दिशेकडे एक तुकडी निघाली. त्या तुकडीमध्ये 4 तरुण होते आणि एक म्हातारं होतं. बघा, नुसते तरुण असूनही भागत नाही आणि नुसते म्हातारे असूनही भागत नाही. तरुणांकडे क्रियाशक्ती तर म्हाताऱ्यांकडे ज्ञानशक्ती आहे. म्हाताऱ्यांकडे अनुभवाची शक्ती असते. म्हणून अंगणामध्ये किंवा शेतामध्ये एखादी जुनं झाड असू द्या, जुने झाड फळं देत नाही पण सावली मात्र भरपूर देतं. म्हातारं माणूस घरात असावं, जुनं माणूस घरात असावं,
त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अनुभवाच्या निशाणे असतात. दक्षिण दिशेला तुकडे निघाली 4 तरुण आहे. त्याच्यामध्ये नल, नील, अंगद, हनुमंत आणि जामवंत हे 5 लोक आहे. 4 तरुण आहे, 1 म्हातारा आहे. दक्षिण दिशेला निघाले. 10 दिशांना सगळ्या तुकड्या गेलेल्या आहेत. आपण एकदा चिंतन करू आणि पुढची परमात्म्याची अत्यंत गोड कथा श्रवण करू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा हरी बोल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा भगवान की सगळे वानर स्वयंप्रभेच्या गुफेमध्ये गेलेले. दक्षिण दिशेला जी ही तुकडी आली होती हे स्वयंप्रभेच्या गुफेमध्ये शिरले. भली मोठी गुफा आहे. वानर शेपट्यात